कर्जत तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाचं स्थान असलेल्या कर्जत तबनात विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादितच्या चेअरमॅनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू तुर्डे यांची बिनविरोध निवड झाली आहे। माजी चेअरमॅन परशुराम उर्फ अप्पा घारे यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। सहकार विभागाच्या निर्देशानुसार संस्थेने अध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलावली होती। संस्थेच्या अधिकृत नोटीसमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशन अर्ज दाखल करणं, छाननी, माघार आणि आवश्यक असल्यास मतदानाची प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती। मात्र अध्यक्षपदासाठी बंडू तुर्डे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली। निवडीनंतर बोलताना बंडू तुर्डे यांनी ही संधी दिल्याबद्दल परशुराम उर्फ अप्पा घारे, शरद भाऊ लाड, मधुकर घारे आणि संपूर्ण संचालन मंडळाचे आभार मानले। आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचं कामकाज अधिक प्रभावीपणे चालवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान कर्जत तबनात विविध कार्यकारी सहकारी संस्था ही कर्जत तालुक्यातील तब्बल 48 गावं आणि कर्जत नगर परिषद हद्दीत कार्यरत असून हजारो शेतकऱ्यांशी संस्थेचा थेट संबंध आहे। पीक कर्ज, कर्जमाफी, शासकीय अनुदाने आणि विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे। यावेळी नवनिर्वाचित चेअरमॅन बंडू तुर्डे यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली। शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत 100% पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील। आतापर्यंत 169 सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आंबा, फळबाग, भाजीपाला आणि इतर पूरक पिकांकडे वळावं असं आवाहन करत त्यांनी उत्पन्न वाढीसाठी आधुनिक आणि बहुविध शेतीची गरज अधोरेखित केली। शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सर्व योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली। आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असणारे कर्जत विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन परशुराम उर्फ अप्पा घारे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या चेअरमन पदाची निवडणूक लागली होती आणि या निवडणुकीमध्ये माझा एकमेव अर्ज आप्पांच्या आणि शरद भाऊ आणि सर्व मंडळाच्या वतीने भरण्यात आला। दुसरा कोणी फॉर्म भरला नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे। परंतु मी या ठिकाणी सांगेल, आप्पाने असतील, शरद भाऊ असतील यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा करून मला चेअरमन पदाची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पुढच्या कालावधीमध्ये त्यांचंच मार्गदर्शन दोघांचं घेईलच, परंतु त्याचबरोबर जेवढे संचालक मंडळामध्ये मारुती चव्हाण असतील, आमच्या शारदाई पवार असतील, अनिताताई जाधव असतील, इकडे आमचे रमाकांत जाधव असतील, इथे आमचे पाटील दादा असतील, त्याचप्रमाणे सतीश बोराडे असतील, प्रदीप सुर्वे असतील, या अंकुश शेळके असतील, या सर्वांचंच सहकार्याने पुढील कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना ज्यात कर्जमाफी झालेली आहे ती कर्जमाफी जे निकषामध्ये शेतकरी बसतात त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी 100% करण्याचा आमचा प्रयत्न झालेला आहे। आत्ताच आमचे सचिव पिंगळे साहेबांनी सांगितले की 169 सभासद आहेत त्यांची कर्जमाफी झालेली आहे। त्याचबरोबर जे रेग्युलर कर्ज घेणारे शेतकरी आहेत त्यांचे 50,000 जे शासनाने अनुदान किंवा बोनस म्हणून त्यांना बक्षीस जाहीर केलेलं आहे ते सुद्धा आम्ही देण्याचं प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत। त्याचबरोबर मी शेतकऱ्यांना एक आश्वासन देतो किंवा एक आवाहन करतो की शेतकऱ्यांनी केवळ एक पिकावर न थांबता आमच्याकडून जे तुम्ही कर्ज घेताय 60,000 70,000 त्यामध्ये तुम्ही बोरिंग मारा किंवा विविध प्रकारचे तुम्ही पिकं घेऊ शकता। उदाहरणार्थ एक जरी आंबा लावला तरी 5,000चं उत्पन्न देतो, असं बांधावरती जरी तुम्ही 10 आंबे लावले तर तुम्हाला 50,000चं अधिक उत्पन्न त्यामध्ये मिळू शकतं। त्याचबरोबर आपल्या हिवाळी आपल्याकडे चांगल्या प्रकारचं वातावरण असतं, चांगल्या प्रकारचा पालेभाजा म्हणजे तुमची मेथीची भाजी असेल, तुमचे बाकीच्या ज्या भाज्या असतील ह्यासुद्धा हिवाळी होत असतात।
त्यामुळे तेही तुम्ही उत्पन्न घ्या आणि त्यासाठी तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करायला तयार आहोत. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त जे करता येईल ते आप्पांचं आणि शरदबाबू आणि मंडळाचं मार्गदर्शन घेऊन मी करत राहील. आता जे नवनियुक्त चेअरमन बंडू शेठ तुर्डे यांची बिनविरोध निवड आज झालेली आहे आणि या सोसायटीमध्ये सर्व सभासद जे उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे वडील अप्पाजी घारे असतील, ज्येष्ठ नेते आणि सोसायटी संचालक शरदभाऊ लाड असतील, आमचे रमेशदा जाधव असतील, पाटीलदादा असतील, अंकुशदादा शेळके असतील, मारुतीदादा चव्हाण असतील, आमच्या अनिता ताई असतील, आमच्या शारदाताई असतील, सर्व सोसायटीचे जे मेंबर आहेत या मेंबरने सर्व खेळवण्याच्या वातावरणामध्ये निवडणूक पार पडली आणि बिनविरोध म्हणून आमचे बंडू शेठ तुर्डे यांची आज निवड झालेली आहे आणि त्यांच्याकडून या सोसायटीमध्ये चांगलं काम करावं आणि ज्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील, अनेक जनतेच्या समस्या असतील त्यांच्याकडून सोडवण्यात यावेत अशा मी अपेक्षा बाळगतो. मी राजीनामा दिल्यामुळं आज एक मताने बंडूशेठ तुर्डे यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांची घोषणा जहार साहेबांनी इथं केलेली आहे. आजपासून ते या संस्थेचे चेअरमन बंडूशेठ तुर्डे राहणार आहेत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.